श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यंदा बुधवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या संकष्टी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते. धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म, चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते. तसेच कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी 6:04 ते सकाळी 9:11 वाजेपर्यंत असेल, तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा 4:58 ते संध्याकाळी 6:32 असेल. या दिवशी चंद्रोदय रात्री 8:06 होणार आहे. या वेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे. जास्वंदीचे फूल दूर्वा वाहून उपवास सोडायचा आहे. तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण किंवा श्रवण हे करायचं आहे. तसेच संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण सुद्धा करायचं आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी घरामध्ये कापूर सोबत जाळा. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ती कोणती वस्तू जाळायची, कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचे आहे. देवघरामध्ये विधिवत पूजाही करून घ्यायची. आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर एका तामणामध्ये घ्या. आता गणपती बाप्पांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे. अभिषेक करताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा. ओम गण गणपते नमः किंवा तुम्ही अगदी गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून सुद्धा गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करू शकतात. त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहेत. त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. तसेच त्यांना 21 दुर्वांची जोडीसुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची. असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात. त्याचबरोबर त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे. मोदक असतील तर मोदक अर्पण करा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं. तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांची सेवाही करून घ्यायची. मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल, दूर्वा हे अर्पण करून घ्यायच्या. तसेच गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं. तसेच जर तुमच्या मुलांना म्हणणं शक्य असेल तर मुलांकडनं गणपती अथर्वशीर्षमचं पठण हे करून घ्यायचं. त्यांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे. त्यानंतर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण करायचं आहे. तसेच आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि प्रसादाचा वाटप हा करायचा आहे. दिवसभर व्रत ठेवायचं आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला जल अर्पण करून त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केल्या तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दरवाजे आणि खिडक्या आहेत जे ते आपल्याला खोलायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता एडापिडा आहे, अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक खोबऱ्याची जी सुक्या खोबऱ्याची वाटी असते ती ठेवायची आहे. नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि नारळ जो आहे तो आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम हे करत असतो. म्हणून आपल्याला आवर्जून एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची. तर तुमच्याकडे सुक्या खोबऱ्याची वाटी नसेल तर अगदी तुम्ही एक छोटासा तुकडा जो आहे सुक्या खोबऱ्याचा टाकला तरीही चालणार आहे. त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. आता आपल्याला 5 लवंगा घ्यायच्यात आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्यात. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तर या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्यात. आता हा चालू आहे पितृपक्ष. पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. काळे तिळ हे आपल्या पितरांना समर्पित आहेत. तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे काळे तिळ उतरवायचे आणि हे काळे तिळ सुद्धा नेऊन आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहेत. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये जो आपण कापूर टाकला आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची. त्यानंतर ही मातीची पंती तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं. धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नमः किंवा ओम श्रीविघ्नहर्ताय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामधनं ह्या मातीच्या पंतीला फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचं. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.